Can everyone see the PPT? Yes, sir. So last all lectures we saw about PubMed. Now we will study what is PubMed Central. So PubMed Central, PMC short form, is a free digital repository that archives open access full text scholar articles that have been published in biomedical and life science journal. So what it is? It is a digital repository. Repository म्हणजे काय? The place where everything is stored. Next, काय ते? It is an open access. Open access means anyone can download. आणि anyone can download the journal articles. And next is which articles? Which are published in biomedical and life science journals. As one of the major research databases developed by National Center for Biotechnology Information, NCBI. It was developed by National Center for Biotechnology Information, which is present in United States of America. Now, PubMed Central is more than a document repository. So, submission to PMC are indexed and formatted for enhanced metadata, medical ontology, and unique identifiers which enrich the XML structure data for each article. So, how they are formatted? They are having enhanced metadata, medical ontology, आणि असे युनिक फीचर्स आहेत जे वेन यू आर सर्चिंग त्या पद्धतीने ते लिंक केले जातात ऑप्शन्सला. So content within PMC can be linked to other NCPI databases and accessed by via entries, search and retrieval systems, further enhancing the public ability to discover, read, build open its biomedical knowledge. आपल्याला आता पीएमसी मधले आर्टिकल पाहिजेत तर आपण प्रत्येक वेळेस पीएमसीच्या वेबसाईटवरती जायचं नाही. मी तुम्हाला जेव्हा वेबसाईट ओपन करून दाखवतो देन यू विल अंडरस्टँड. तुम्ही पबमेड मध्ये पण पीएमसीचं आर्टिकल शोधू शकताय. So what it how it is done? The PMC data it is linked with other NCBI databases. म्हणजे तुम्ही NCBI चे दुसरे डाटाबेसेस आहे. फॉर एक्झाम्पल पबमेड आहे किंवा NCBIच्या साईट वरती आहे. तिथं जाऊन जरी तुम्ही हे केलं सर्च केलं तरी तिथले जे सर्च रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पीएमसी चे पण आर्टिकल दिसतील. So this is the property of PubMed Central. Now PubMed Central is distinct from PubMed. How it is separate from PubMed? PubMed Central is a free digital archive of full articles accessible to anywhere, anyone from everywhere via a web browser. आता कुठले कुठले वेब ब्राउझर्स वी यूज? कॅन एनीवन टेल विच वेब ब्राउझर्स वी यूज? सांगू शकताय? अरे आपण कुठले वेब ब्राउझर वापरतो? कॅन एनीवन टेल? क्रोम. कुठले वापरतो आपण? क्रोम वापरतो की सर. हा, अजून कुठले? अजून कुठले आहेत वेब ब्राउझर? कॅन गिव्ह नेम यू एक्झाम्पल ऑफ अदर वेब ब्राउझर? सर आवाज येईना तुमचा, हळू येतोय लई. इंटरनेट एक्सप्लोरर. हा, सांगा कुठला? गुगल. गुगल क्रोम आहे. अजून याहू. अजून ओपेरा. हा, अजून ओपेरा. मोझिला, फायरफॉक्स. फायरफॉक्स. हा, इंटरनेट एक्सप्लोरर. परत रिपीट कर डिप्टी. इंटरनेट हा एक्सप्लोरर. बरोबर. आणि चायना मधला कुठला आहे? यूसी ब्राउझर. तो आता बॅन आहे. बरोबर का? सो दीज आर व्हेरियस ब्राउझर ऑप्शन्स अवेलेबल टू द युजर्स. मग पबमेड सेंट्रल फॅसिलिटी काय की युजिंग एनी ब्राउझर यू कॅन ऍक्सेस द डाटा.
which is present in the PubMed Central. करंटली मी तुमचं गुगल मीट कशात ओपन केलंय तर गुगल क्रोम मधून. So conversely, although PubMed is searchable database of biomedical citations and abstract, the full text article resides elsewhere in a print or online, free or behind a subscriber pay wall. आता पबमेड मध्ये काय आहे, पबमेड मध्ये आपण जर आपण आर्टिकल हे केलं, मी आता तुम्हाला डायरेक्टली वेबसाईट ओपन करून एक्सप्लेन करतो. हे पबमेडचं वेबसाईट आहे. सांगा कुठलं आर्टिकल शोधू मी, कुठलं तरी सायंटिफिक वर सांगा मला. सांगा. अरे सांगा ना, त्याने कुठलाही सायंटिफिक वर्ड सांगा ज्या तुम्ही वाचलाय, रिसर्च केलेला आहे, किंवा तुम्ही तुमचा त्यामध्ये स्टडी आहे, तुमचा आवड आहे त्या विषयामध्ये. बायोटेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही जे काही शिकताय त्यातला कुठल्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला, एखादं आर्टिकलचं नाव सांगा मला, वर्डचं नाव. अरे बोलणार आहे का तुम्ही. राजकुवर, केतकी, दीप्ती, विशाखा, हॅलो, हा प्रोटेज सर. हा ओके. कशातून टाकू प्रोटीज बॅक्टेरिया. हा सर. बॅसिलस टाकतो. सो आपण पहिला आपण हे काय करू, अन ओव्हरव्ह्यू ऑफ बॅसिलस प्रोटीएजेस फ्रॉम फॉर प्रोडक्शन टू ऍप्लिकेशन. आपण ह्याच्यावरती नवीन विंडो मध्ये ओपन करू हे आर्टिकल. जर्नलचं नाव काय, क्रिटिकल रिव्ह्यूज इन बायोटेक्नॉलॉजी. वेन द आर्टिकल इज पब्लिश्ड 2018 मे. व्हॉल्यूम काय 38, इश्यू 3rd, आणि पेज नंबर 321 to 334. हा त्याचा DOI. ऑथरची नावं ही खाली ऑथरची नावं दिलेली आहेत, हे ओव्हरव्ह्यू दिलेले आणि ऍबस्ट्रॅक्ट, आणि तुम्हाला सिमिलर आर्टिकल्स पण खाली दिले जातात. आता मला काय पाहिजे, ह्याचं फुल टेक्स्ट पाहिजे. मग फुल टेक्स्ट करायला काय करणार मी, व्ह्यू केलं फुल टेक्स्ट.
कुठे गेलं हे? टेलर अँड फ्रान्सिस ऑनलाईन. हे जसं तुमचं स्प्रिंजर आहे, एल्सेवियर आहे, तसं हे टेलर अँड फ्रान्सिस आहे. सो दीज पब्लिशर्स दे ओन दिस जर्नल. कुठलं? क्रिटिकल रिव्ह्यूज इन बायोटेक्नॉलॉजी. आणि हे आर्टिकल आलं. आता मी काय केलं? डाउनलोड ऑप्शन करतो. डाउनलोड ऑप्शन इथं कुठे आहे? सी हिअर. ऑनलाईन इफ यू वॉन्ट टू परचेस आर्टिकल परचेस फक्त 24 तासासाठी $55 आहे. आणि पूर्ण इश्यू जर परचेस करायचं असेल तुम्हाला 30 डेज साठी, इश्यू म्हणजे हे जर्नल ऍक्सेस, देन यू हॅव टू पे $556 USD. ओपन होते का पूर्ण आर्टिकल? नाही होत. पबमेड मध्ये काय केलं त्यांनी? मगाशी आपण काय बघितलं? पबमेडची कॅरेक्टरिस्टिक सी. पबमेड वरती जेव्हा आर्टिकल आपण होल आर्टिकल साठी क्लिक केलं, त्यामुळे त्यांनी कुठं केलं आपल्याला? इन अ प्रिंट और ऑनलाइन और फ्री और बिहाइंड ए सबस्क्रायबर पे वॉल. द आर्टिकल कुठं प्रेझेंट आहे? दुसऱ्या ठिकाणी प्रिंट किंवा ऑनलाईन फॉर्म मध्ये फ्रीली अवेलेबल आहे, किंवा सबस्क्रायबर पे वॉल मधच्या बॅक साईडला हे आर्टिकल आहे. पबमेड मध्ये काय त्याचं फक्त ऍबस्ट्रॅक्ट प्रेझेंट आहे. बरोबर? आलं का लक्षात? सगळ्यांच्या आलं का लक्षात? हा सर. आपण आता दुसरं बघू. हाँ सर. सेकंड आर्टिकल बघा काय? अँटी अल्फा ग्लुकोसाइडेज ऍक्टिव्हिटी बाय प्रोटीजेस फ्रॉम बॅसिलस. काय दिलंय? फ्री पीएमसी आर्टिकल. आपण ह्याच्यावरती क्लिक करू. जर्नलचं नाव मॉलिक्युल्स, पब्लिश्ड इन 2019, इश्यू व्हॉल्यूम 15, इश्यू 24, त्यातलं 4th, आणि पेज नंबर 691 आणि DO. हे टायटलचं नाव आहे, हे ऑथरची नाव आहेत, हे ऍबस्ट्रॅक्ट. आणि इथं काय नोट दिली? फ्री पीएमसी आर्टिकल. मग इथं त्यांनी काय दिलंय? राईट साईडला इथं लिंक दिलेले आहेत. मग आपण समजा हे फुल टेक्स्ट केलं फ्री पीएमसी, आणि नवीन लिंक मध्ये ओपन करू ओपन ऍक्सेस. हे आपण पीएमसीच्या वेबसाईट वरती आलो, आणि इथं राईट साईडला दिसतंय का तुम्हाला? PDF 1.6 MB. झालं पूर्ण आर्टिकल डाउनलोड? दिसलं का सगळ्यांना? हाँ सगळ्यांना सर. आर्टिकल दिसलं का डाउनलोड झालेलं? हो सर, दिसलं. तर ह्या पद्धतीने आपण आपलं आर्टिकल डाउनलोड करतो. आलं लक्षात? आला डिफरन्स तुमच्या लक्षात? पबमेड आणि पबमेड सेंट्रल मध्ये काय आहे? सिमिलरली हे जेव्हा मी इथं क्लिक केलं, हे फुल टेक्स्ट ऑप्शन डायरेक्ट आपण त्या वेबसाईट वरती पण गेलो, म्हणजे जिथं हे जर्नल आहे मॉलिक्युल्स, ज्यांनी आपल्याला ओपन ऍक्सेस दिलेला आहे, त्या तिथं पण आलो, आणि इथं डाउनलोड PDF म्हणलं तर इथं पण ते डाउनलोड होणार. पीएमसी मध्ये जेवढे आर्टिकल्स आहेत तेवढे सगळे फ्रीली अवेलेबल आहेत. Then, as on December 2018, the PMC archives contain over 5.2 million articles, with contributions coming from publishers or authors depositing their manuscript into the repository per the NIH public access policy. Now तुम्हाला publicly available करायचं आहे. So whenever I am publishing a paper in Springer or Science Direct, all are not freely available.
पण मी काय केलं, मला वाटलं माझं जे फ्रीली अवेलेबल आर्टिकल नाही आहे, आय एम विशिंग टू मेक माय आर्टिकल फ्रीली अवेलेबल. I can contact PMC, send them my full article, and then they can include there into their library according to the NIH public access policy. So this by this doing this, December 2018 मध्ये 5.2 million म्हणजे 52 lakh articles were freely available in PubMed. Now earlier data shows that from January 2013 to January 2014, authors initiated deposit exceeds 1,03,000 papers during a 12-month period. PMC identifies about 4,000 journals which participate in some capacity to deposit their published content into the PMC repository. किती जर्नलचा डाटा अवेलेबल मिळतो आपल्याला? अराउंड 4,000 different journals. Some publishers delay the release of their articles on PubMed Central for a set time after publication, referred as embargo period. Embargo period म्हणजे काय? पेपर पब्लिश झाल्या झाल्या they are not made freely available, so they will delay the time period, and this period is called as embargo period, and it will range from few months to few years depending on the journal. So this is what PubMed, त्याची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी काय? इट इज अ सिस्टमॅटिक एक्सटर्नल डिस्ट्रीब्युशन बाय थर्ड पार्टी. आर्टिकल कुणी लिहिलंय? त्या ऑथर्सनी. कुठं पब्लिश केलंय? जर्नलच्या वेबसाईट वरती. पण थर्ड पार्टी कोण आहे? पबमेड सेंट्रल, विच इज मेकिंग इट अवेलेबल फ्रीली, विच इज स्टील प्रोहिबिटेड बाय द कॉन्ट्रीब्युटर्स एग्रीमेंट ऑफ मेनी पब्लिशर्स. तरी सुद्धा बहुतेक सारे पब्लिशर्स दे अपोज, बिकॉज सी आपण मगाशी बघितलं क्रिटिकल रिव्ह्यूज इन बायोटेक्नॉलॉजी, ए सिंगल आर्टिकल इज कॉस्टिंग देम $55. माझे किती डाउनलोड झाल्यानंतर हाऊ मच मनी दे विल बी अर्निंग. पण ते जर फ्रीली अवेलेबल करून दिलं, देन व्हॉट विल हॅपन? हाऊ दे विल अर्न प्रॉफिट. हेन्स एव्हरीवन इज नॉट अलाउइंग फ्री ऍक्सेस ऑफ देअर आर्टिकल्स. Now producer PubMed Central, United States National Library of Medicine. When it was found in 2000. Active till present year. Cost free of cost. Discipline काय? मेडिसिन आहे. Recorded, indexed, abstract and full text. Format cover काय करतं? तर journal articles. It will cover only journal articles. Now adoption. When it was launched in February 2000, and the repository has grown rapidly as NIH public access policy is designed to make all research funded by National Institute of Health freely accessible to anyone. And in addition, many publishers are working cooperatively with NIH to provide free access to their works. Now, if we consider India मध्ये आपल्याला फंडिंग कोण देतं? Can anyone tell? In India, who funds the various different projects? कोण फंडिंग देतं? सांगू शकता का? फंडिंग म्हणजे रिसर्च कॅरी करण्यासाठी जे पैसे देतात ते कोण फंड करतं इंडियामध्ये? Can anyone tell? सर CSIR. हा, येस, CSIR. अजून काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. अजून मग कशा फॉर्म मध्ये येते सांगा बरं? CSR काय करते? कुठली एक्झाम कंडक्ट करते? नेट. तर नेट हे टीचरसाठी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आणि स्टेट गव्हर्नमेंट नेट. पण नेट मधलेच काय करतात? पहिले 200 किंवा 300 त्यांना नेट JRF म्हणलं जातं, आणि बाकीच्यांना फक्त नेट मिळालं. जे नेट JRF आहे त्यांना गव्हर्नमेंट काय करते? CSIR दे विल गिव्ह देम मनी, स्कॉलरशिप इन द फॉर्म ऑफ स्कॉलरशिप आणि कंटिंजन्सी फॉर अदर एक्सपेन्सेस लाईक अनालिसिस. अजून तुमचं काय असेल, अनालिसिस असेल, तुमचं काय स्टेशनरी खरेदी असेल ते. तर ह्या फॉर्म मध्ये CSIR विल गिव्ह इन द फॉर्म ऑफ दिस. ते सोडून काय? हे ज्युनियर रिसर्च फेलो झालं. तसंच सिनियर रिसर्च फेलोशिप आहे.
तसंच PDF आहे त्यामध्ये ते कोण देतं, DST दिलेले आहेत, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्यानंतर दुसरे आहेत ते BARC आहे. BARC विल ऑल्सो फंड. त्यानंतर DBT आहे, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, हे पण फंड करतील प्रोजेक्ट. सो दीज आर फंडिंग इन्स्टिट्यूट्स विच आर प्रेझेंट इन इंडिया. आणि हे काय करतात, दे विल, फॉर एक्झाम्पल नाव द सिच्युएशन इज कोविड, व्हॉट दे विल डू, दे विल आस्क प्रपोजल्स फॉर कोविड. मग इंडियामधून हजारो प्रपोजल्स येतील, मग त्यांचं स्क्रीनिंग होईल आणि त्या स्क्रीनिंग प्रमाणे विच एव्हर द प्रपोजल इज सिलेक्टेड, दे विल टेक इंटरव्ह्यू और PPT प्रेझेंटेशन घेतील आणि ह्या पद्धतीने सिलेक्ट केले जातील प्रोजेक्ट्स. अँड दिस प्रोजेक्ट विल बी allotted and according to the funds will be made available. मग फंड्स अवेलेबल केल्यानंतर कोण लिहिणार, ते प्रोजेक्ट इन्व्हेस्टिगेटर हा तो प्रोजेक्ट प्रपोजल लिहिणार. त्या प्रोजेक्ट इन्व्हेस्टिगेटर बरोबर को प्रोजेक्ट इन्व्हेस्टिगेटर पण असतात, PI आणि को PI. आणि हे काय करतात, रिसर्च करायचं आहे. मग ते स्वतः करू शकत नाही, ते गाईड करणार. मग रिसर्च करण्यासाठी लोक लागणार. मग लोक लागल्यानंतर काय करणार, त्याच्यामध्ये असणार एक ऑप्शन की फेलोशिप, एक पाहिजे, 2 पाहिजे स्टुडंट, SRF पाहिजेत, JRF पाहिजेत, ते मेन्शन असणार त्याच्यामध्ये. लॅब अटेंडंट पाहिजे, केमिकलचा खर्च, इन्स्ट्रुमेंटेशनचा खर्च, अनालिसिसचा खर्च, हे सगळं बजेट बघून ते सेंड करतात गव्हर्नमेंटला, त्या फंडिंग एजन्सीला. आणि प्रोजेक्ट सँक्शन झाल्यानंतर तेवढी अमाऊंट येते. मग अकॉर्डिंगली 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष हा प्रोजेक्ट रन केला जातो. आलं लक्षात? समजलं? हा सर. हा. तसं US मध्ये काय आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, NIH, ही खूप मोठी हे आहे, इन्स्टिट्यूट आणि फंडिंग एजन्सी आहे. आणि NIH व्हॉट इट विल डू, इट विल रिलीज फंड्स. म्हणजे US गव्हर्नमेंट काय करेल, त्यांच्या बजेटमध्ये काय करणार, रिसर्चसाठी एवढं फंड अलोकेट केलेलं आहे, त्यातला एवढा पार्ट काय करणार, ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थला एवढे $1 मिलियन देणार. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ काय करेल, प्रपोजल्स मागवेल अँड दे विल गिव्ह द फंड्स टू द सिलेक्टेड PIs अँड को PIs. लक्षात, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर अँड को प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर. आणि त्यानंतर काय करतील, जेव्हा ते रिसर्च करतील तेव्हा तो डाटा डेव्हलप होईल. डाटा डेव्हलप झाल्यानंतर काय होईल, दे विल पब्लिश दॅट डाटा. बट NIH ची पॉलिसी काय आहे, जो कुठला डाटा दे विल पब्लिश इन द फॉर्म ऑफ जर्नल्स, दे शुड बी मेड फ्रीली ॲक्सेसेबल टू एनीवन. In addition, many publishers are working cooperatively with NIH to provide free access of their works. आता फ्री ऍक्सेस नाही मिळाला तर काय होणार, तेवढा पार्ट तुम्हाला कळणारच नाही ना रिसेंटली. सो ह्या फॉर्म मध्ये इट वर्क्स आउट. इन लेट 2007 द कन्सॉलिडेट Appropriations Act of 2008 was signed into law and included a provision requiring the NIH to modify its policy and require inclusion into PubMed Central complete electronic copies of the peer-reviewed research and findings from NIH-funded research project. काय झालेलं, 2008 मध्ये एव्हरीथिंग देर शुड बी अ लॉ. कुणी काही उठून करू शकत नाही. प्रॉपर कोर्टातनं वगैरे हे तुम्हाला लॉज पास करायला लागतात, रूल्स असतात, लायसन्स असतात. ह्या सगळ्या तुम्हाला कुठलीही गोष्ट जेव्हा गव्हर्नमेंट इश्यू करते तेव्हा ते काय म्हणाले तसं करू शकत नाही. गव्हर्नमेंटला वाटलं म्हणून हे करेल तसं नाही. देर इज अ स्पेसिफिक लॉ, दे हॅव टू गो थ्रू प्रॉपर चॅनल. मग त्यांनी काय घातलेलं बंधन की पबमेड सेंट्रल इट विल हॅव कम्प्लीट इलेक्ट्रॉनिक कॉपीज ऑफ द peer reviewed research and findings from NIH research funded. म्हणजे NIH ने जे रिसर्च फंडिंग केलेले त्याचे जर्नल आर्टिकल्स असणार. आणि जेव्हा रिसर्च प्रोजेक्ट कम्प्लीट होतो तेव्हा आपण काय करतो, NIH ला ज्या फंडिंग एजन्सी ज्यांनी रिसर्च दिलाय त्यांना आपण एक कम्प्लिशन कॉपी देतो. मग आपण काय काय वर्क केलं, काय काय आउटपुट्स आहेत, कुठले मेथड वापरले. सो दॅट ऑल्सो विल बी मेड फ्रीली अवेलेबल. त्यासाठी त्यांनी स्पेशल लॉ पास करून घेतला. These articles are required to be included within 12 months of publication. काय त्या लॉचा अगेन्स्ट हे आहे की आफ्टर द आर्टिकल इज पब्लिश्ड विदिन 12 months you have to include this article in the electronic form in the PubMed Central database. And this is the first time the US government has required an
agency to provide open access to research and is an evolution from the 2005 policy in which NIH asked researchers to voluntarily add their research to PubMed Central. आपण ते आर्टिकल ते जर्नल त्यांनी वाट बघायची नाही द्यायची त्या एजन्सीने. पेपर पब्लिश झालं, ज्या त्या ऑथरनी व्हॉलंटरीली पुढे यायचं आणि ही शुड इन्क्लूड द रिसर्च इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक डाटा. त्या आर्टिकलचा कुठे ऍड करायचा तर पबमेड सेंट्रलच्या डाटाबेसमध्ये. सो हे यूके व्हर्जन ऑफ पबमेड सेंट्रल सिस्टम्स यूके मध्ये पण सुरू केलंय. यूके पबमेड सेंट्रल हॅज बीन डेव्हलप्ड बाय वेलकॉम ट्रस्ट अँड द ब्रिटिश लायब्ररी ॲज पार्ट ऑफ 9 स्ट्रॉंग ग्रुप्स ऑफ यूके रिसर्च फंडर्स. यूके मध्ये 9 रिसर्च फंडिंग फंडर्स आहेत. जसं इंडियामध्ये CSR, DBT, DST, DARC आहे. काही युनिव्हर्सिटीज पण फंड करतात, UGC फंडिंग देतात. त्या पद्धतीने यूके मध्ये 9 स्ट्रॉंग रिसर्च ग्रुप्स आले आणि त्यांनी काय केलं डेव्हलप यूके पबमेड सेंट्रल यूके PMC. आणि कुणी डेव्हलप केलंय बाय वेलकम ट्रस्ट अँड ब्रिटिश लायब्ररी. आणि त्याच्या अंदर काय करतात ते वेंट लाईव्ह इन जानेवारी 2007 ऑन इन 1 November 2012 इट बिकेम युरोप PubMed Central and the Canadian member of PubMed Central International Network PubMed Canada was launched on October 2000. Similarly, Canada ने पण launch केलं तसं. तर they are making articles freely available for promotion or development or advancement in the scientific research. तुम्हाला काम झालेलं तेच वाचलं नाही तुम्ही तर तुम्हाला कळणारच नाही ना काय काय चाललं ते. वॉट एव्हर द आर्टिकल्स दे हॅव पब्लिश तुम्ही जर ऍक्सेस केला नाही वाचला नाही मेथड काय वापरली तुमचं अपडेट नॉलेज होणारच नाही. सो हेन्स अदर countries also have started using this PubMed system. Then the National Library of Medicine NLM journal publishing tag set journal article markup language is freely available. त्या पद्धतीने नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मधले पण ज्याला टॅग आहे NLM जर्नल पब्लिशिंग टॅग सेट ते पण आर्टिकल्स फ्रीली अवेलेबल आहे. नाउ द असोसिएशन ऑफ द लर्न अँड प्रोफेशनल सोसायटी पब्लिशर्स यांची एक असोसिएशन आहे. त्यांनी काय कमेंट पास केली दॅट इट इज लाईकली टू बिकम द स्टँडर्ड फॉर प्रिपेरिंग स्कॉलरली कंटेंट फॉर बोथ बुक्स अँड जर्नल्स. दिवसेंदिवस याचा इम्पॉर्टन्स अजून वाढत जाणार आहे. हे रिलेटेड DTD इज ऑल्सो अवेलेबल फॉर बुक्स. बुकसाठी पण वेगळं आहे. हे आहे जर्नलचं त्या पद्धतीने बुक्ससाठी पण अवेलेबल आहे. द लायब्ररी ऑफ काँग्रेस अँड द ब्रिटिश लायब्ररी हॅव अनाउन्स support for the NLM DTD. It has been popular with journal service providers. आता जर्नल्स मिळाले तुम्हाला पण जुने बुक्स पाहिजे असेल तर archives.com ह्याच्यावरती तुम्हाला 18th century 17th century 1950च्या आधीचे जे सायंटिफिक आहेत ते आता पब्लिशिंग त्यांचं थांबलेलं आहे ते बुक्स पण तुम्हाला अवेलेबल होतील. With the release of public access plans for from many agencies beyond NIH, PMC is in the process of becoming the repository for a wider variety of articles. आता काय होतं लाईफ सायन्स आणि मेडिकल सायन्स इन्क्लूड होते त्यावर त्यांनी काय केलेलं केमिकल सायन्स फिजिकल सायन्स हे आर्टिकल्स पण इन्क्लूड करत चाललेत. विथ NIH आणि PMC सोडून बाकीचे पण एजन्सीज पुढे यायला लागलेत. दिस इन्क्लूड NASA कंटेंट विथ इंटरफेस ब्रँड ॲज पब स्पेस. आता नासा आहे स्पेसच्या रिलेटेड जे काय ते ऍक्टिव्हिटीज करतात त्यांनी ते नासाने पण सुरू केलेलं आहे आणि त्याला म्हणतात पब स्पेस. नाउ द टेक्नॉलॉजी द आर्टिकल सेंड टू PubMed Central बाय पब्लिशर इज इन XML और HTML. XML आणि HTML हे फॉर्मॅट्स आहेत युझिंग ए व्हरायटी ऑफ आर्टिकल DTDs. Older and larger publishers may have their own established in-house DTDs, but many publishers use the NLM journal publishing DTD. जे जुने and established पब्लिशिंग हाऊस आहेत त्यांच्याकडे स्वतःचे DTDs आहेत इन हाऊस पण जे छोटे पब्लिशर्स आहेत किंवा नवीन जर्नल्स आहेत ते NLM चे जे जर्नल पब्लिशिंग DT आहेत ते वापरतात. नाउ द रिसीव्ड आर्टिकल आर कन्वर्टेड वाया XSLT to a similar NLM archiving and interchange DTD.
का तर तुमचं जे पब्लिशिंग फॉर्मॅट आहे, कुणाचं वर्ड मध्ये असेल, कुणाचं पीडीएफ मध्ये असेल, कुणाचं कशामध्ये असेल, जेव्हा पीएमसी घेतात तेव्हा त्यांना एक स्टँडर्ड फॉर्मॅट पाहिजे. आता XML फॉर्मॅट मध्ये पण आहे आणि काय काय बरेच आर्टिकल्स पीडीएफ मध्ये पण बघितलं. मगाशी आपण जे आर्टिकल डाउनलोड केलं दॅट वॉज इन द फॉर्म ऑफ पीडीएफ. देन bibliographic citations are phrased and automatically linked to the relevant abstract in the PubMed. आता जर आपण कुठलं जर्नल आर्टिकल ओपन केलं तर त्यांनी जे बिब्लिओग्राफिक रेफरन्सेस दिले ते पबमेड मध्ये आहेत का, त्याला ऑटोमॅटिकली लिंकिंग केलं जातं. हे मगाचं आर्टिकल आणि हे बघा सिमिलर आर्टिकल्स, हे असं ऑटोमॅटिकली त्यांनी लिंकिंग केलेलं आहे. पबमेड मध्ये आहे का, त्याला नंबर किती दिलेला आहे ह्या आर्टिकलला, मग रेफरन्स केलेले आणि सिमिलर आर्टिकल, आणि ह्या आर्टिकलला कोणी साईट केलेलं आहे तर 8 आर्टिकल्सनी या आर्टिकलला साईट केलेलं आहे. मग ते कुठले कुठले आर्टिकल्स आहेत तर प्रोडक्शन अँड पोटेन्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोकन्व्हर्जन ऑफ कायटीन अँड प्रोटीन कंटेनिंग फिशरी बाय प्रोडक्ट्स इनटू प्रोडिगोसिन ए रिव्ह्यू ह्या आर्टिकलने घेतलेलं आहे. हे पण पीएमसी मध्ये फ्रीली अवेलेबल आहे. हे सगळे आर्टिकल अशा पद्धतीने दिलेले आहेत आणि हे रेफरन्सेस आहेत. ह्या आर्टिकलमध्ये जे रेफरन्स आहेत ज्यांनी कोट केलेले आहेत बिब्लिओग्राफीमध्ये, हे पण तुम्हाला पबमेड मध्ये डीओए आहे, पबमेड मध्ये आहे का नाही हे पण त्यांनी अवेलेबल करून दिलेले. त्या पद्धतीने आपण ह्या आर्टिकलमध्ये जेवढे रेफरन्स आहेत तेवढ्या रेफरन्सेस सगळे आपण बघू शकतो पबमेड मध्ये आहे का. तुम्हाला वाटलं ह्या आर्टिकल मधलं हे रेफरन्सेस मला बघायचं आहे, तुम्ही पबमेड वरती क्लिक केलं, तुम्हाला हे आर्टिकल मिळालं. लक्षात, ह्या जर्नल मध्ये हे आर्टिकल साईट केलेलं आहे ह्या रेफरन्सेस मध्ये खाली, ह्या जर्नल पेपर मध्ये इथे जे रेफरन्स दिलेले आहेत ह्यातलं हे आर्टिकल कुठलं साईट केलेलं, हे साईट केलेलं. इनिबिशन ऑफ इंटेस्टिनल अल्फा ग्लिकोसाइडेज अँड ग्लुकोज ॲब्झॉर्प्शन बाय फेरुलेटेड अरेबिनोझाइलॅन मोनो अँड ऑलिगोसॅकराइड्स फ्रॉम कॉर्न, ब्रान अँड व्हीट ॲल्युरोन हे आर्टिकल साईट केलेलं. तर हे इथं ओपन झालं. म्हणजे तुम्हाला होल पाहिजे असेल तर इथं पीडीएफ क्लिक केलं राईट साईडला तर हे आर्टिकल अख्खं मिळू शकतो तुम्हाला. हे जेव्हा तुम्ही फॉलो कराल 2-3 तुम्हाला जेव्हा पेपर असेल तुम्ही त्या पेपरमध्ये तुम्ही वाचाल, तुम्ही रिसर्च पेपर वाचायला शिकला, त्यानंतर तुम्हाला बाबा ठीक आहे ह्या प्रोटोकॉलसाठी हे आर्टिकल आहे, मग ते आर्टिकल कसं शोधायचं, मग हे जेव्हा तुम्ही लिंकिंग कराल तेव्हा तुम्हाला कळेल की हाऊ यू हॅव टू डू लिटरेचर सर्वे. कुठलाही रिसर्च करताना लिटरेचर सर्वे कसा करायचा हे खूप महत्वाची गोष्ट राहते. जेव्हा तुम्ही स्पेसिफिक प्रोजेक्ट वरती काम कराल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, कळालं का सगळ्यांना? हॅलो हॅलो हाँ राजकुमार, सर। कविता, हाँ सर। हा समजतंय का, येतो का आवाज नीट ऐकू? हो सर येतोय. ठीक आहे, थांबायचं मग आपण. हाँ सर। बाकीच्यांना सांगा थोडेसे तुम्ही अटेंड करा लेक्चर. पुढच्या ह्याच्यापासून मी तुम्हाला तुमचे प्रेझेंटेशन लावणार आहे, त्यामुळे तुम्हाला आता एक एक टॉपिक देऊन प्रेझेंट करायला लागणार आहे. त्यामुळे लेक्चर अटेंड करा. आणि आजचं तुमचं नेट सेटचं गायडिंग लेक्चर आहे माहिती ना, आजच आहे ना? हो सर। हा, ते सगळ्यांनी अटेंड करा. हा सर. ठीक आहे, थांबायचं. कुणाला काय डाऊट आहे का? हा सर. चला बाय बाय. ओके. आहे पोरींनो. विश्रे जा जेव जा. बर बर.